त्यानंतर ना इथे असा व्हाळ लागतो. हा व्हाळ पार करून आपल्याला समोर जायचं आहे. मंडळी, हा आहे इन्सुलीचा वॉटरफॉल. मंडळी, वरून ना हा धबधबा खूप भारी वाटतो आणि त्या ठिकाणी इथे थोडंसं पाणी आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ शकता बघण्यासाठी. आशिषने सांगितलं खोल जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो. इथे खोल आहे, म्हणजे इथे मोठी कुंड आहे. तर या ठिकाणी लहान मुलं ना घेऊन येऊ नका. या ठिकाणी एक झाड पडलेलं आहे, हे बघा. तर ह्या वॉटरफॉलकडे आणि त्या ठिकाणी इथे कुंड आहे. हे अर्धपुरुष इथे खोल पाणी आहे. लहान मुलांना सुद्धा या साईडला तुम्ही घेऊन येऊ शकता. बाबू धबधबो खया. हा, थँक्यू. चला. तर हर्षद आणि आम्ही आता अचानक भयानक प्लॅन केलो आणि चुकत माकत ह्या सुंदर इन्सुली गावामध्ये आतमध्ये या कोकणात जो धबधबा आता आपण खूप मिळतो अवस्था येतं आतमध्ये. आता बघूया. तर आपण चुकान आता वरच्या साईडे गेलो. विचारत खूप गेलो. एक मजा असता विचारण्यात पण. ह्यो जो चर्च आहे ना, चर्च म्हणते काय आता, चर्च. हा चर्चच्या उतारच्या खालते तुमका खालते वाट दिसतली जाऊच्या ह्या साईडनी तयात असा तो धबधबो. नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल अर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजसुद्धा आपण चाललेलो आहोत ते म्हणजे हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी. गेल्या वेळी आपण गेलो ते म्हणजे शेळपी गावामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे इन्सुली गावामध्ये. तर सावंतवाडीपासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कुडापासून अवघ्या 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे इन्सुली गाव. तर तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही इन्सुली गावामध्ये एंटर करता तेव्हा तो एकच रोड आपण गृहीत धरून सरळ चालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक चर्च दिसेल. त्या चर्चच्या बरोबर तो खाली हा धबधबा आहे. तर तिथेच आता आपण कशा प्रकारे जातोय ना तुम्हाला मी दाखवतो. आणि आपल्यासोबत ना आशिष आहे, मनीष आहे, योगेश आणि योगेशचा मित्र यश आहे. यांच्यासोबतच आजचा हा हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत. कशा प्रकारे आहे ना तो आपण पाहूया. चला. तर मंडळी, इथे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत आणि इथूनच ना हा रस्ता दिसेल त्या वॉटरफॉलच्या दिशेने जायला. तर मंडळी, आपण वरून खाली आलो तेव्हा आपल्याला ही एक वाट दिसते. तर त्या वाटेने आपल्याला जायचं आहे. त्यानंतर ना इथे असा व्हाळ लागतो. हा व्हाळ पार करून आपल्याला समोर जायचं आहे. तर मंडळी, इथे सुद्धा आपण पोहण्याचा आनंद घेऊ शकतो. वाटेतच लागतो. तर हा हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी काय काय करावं लागतंय पहा. योगेश आणि मनीषला याचा एक्सपिरियन्स आहे, पण तरी सुद्धा हे धाडस दाखवून येत आहे ते बघा. तर मंडळी, आपल्यासोबत आशिष आहे आणि आशिषला आपण अचानक भयानक या वॉटरफॉलसाठी बोलवलेलं आहे. तर इथून ना मोठा आवाज होतोय धबधब्याचा. बघा, ही वाट आहे ना, ह्या बरोबर वाटेच्या ह्या साईडने आपल्याला जायचं आहे धबधब्याच्या दिशेने. आणि बाजूला ना भरपूर सारे दगड आहेत.
मंडळी, हा आहे इन्सुलीचा वॉटरफॉल. हा बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर इकडे बघा, थोडासा रिस्की आहे हा धबधबा. मंडळी, आपले मित्रमंडळी या ठिकाणी आनंद घेत आहे धबधब्याचा. त्यानंतर ना आपण ना थोडंसं वरती जाऊया. काय रे यश, जागा आहे? पॅक आहे ना तिकडे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला वरती जावं लागेल. मंडळी, वरून ना हा धबधबा खूप भारी वाटतो. आणि त्या ठिकाणी इथे थोडंसं पाणी आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि त्यानंतर आता थोडासा पाऊस कमी असल्यामुळे इथे पाणीसुद्धा कमी वाहतं आहे. पण इकडची जागा आहे ना ती रिस्की आहे, पाय जपून ठेवावा लागतो आहे. आणि आपल्यासोबत मनीष शिरोडकर आहे यूट्यूब फॅमिलीमधला. पण ना मगाशी ते मित्रमंडळी आलेलं ना, त्यांनी सांगितलं, आता पायसली बनत होता, त्यांनी सांगितलं की थोडासा वरती गेल्यावर ना तुम्हाला एक ना कुंड दिसते, तिथे पाणी खोल आहे. तर तो कशा प्रकारे आहे ना तो आम्ही पाहण्यासाठी चाललो आहे. मंडळी, आता आपण वरती आलो आहे आणि वरती एकदम निळं निळं पाणी आहे हे बघा. आणि वरून सुद्धा धबधबा प्रवाहित होतोय. तर बघू केवढं खोल आहे ते. जायचं आहे? जाऊया. आशिष आहे ना, तो आपला स्विमर आहे. तर स्विमर असल्यामुळे आपण जरा थोडंसं पुढे जातोय. म्हणजे आशिषला सांगतोय की जरा खोल आहे की नाही बघण्यासाठी. आशिषने सांगितलं खोल जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो. थांब थांब बघ आधी. हा चल, म्हणजे आपण जाऊ शकतो. तेवढं जायचंय. हा चल चल. किती मोठा झालं, संपला. तर आता आपण तिकडच्या एरियात होतो आणि इथून आपण वरती आलोय. तर ह्या एकानेच सांगितलं की तुम्ही इथे या आणि खूप भारी धबधबा आहे. मंडळी, या ठिकाणी हा बघा, हा पण धबधबा आहे. तर आशिष आपल्याला जाऊन दाखवेल की किती खोल आहे ते. बघ तरी जाऊन तरी ये. मंडळी, आता मी आहे टॉपला, म्हणजे जिथून धबधबा प्रवाहित होतो ना तिकडे आहे. आणि तुम्हाला ना ती जागा कशा प्रकारे आहे ना तुम्हाला मी दाखवतो. ही बघा ती जागा आहे. आणि हा जो छोटासा व्हाळ आहे ना, त्या व्हाळातूनच हे पाणी जातं आहे हे बघा. आणि या ठिकाणी ना इथे एक पुरुषावर खाली एक पुरुषच्या खाली इथे खोल आहे, म्हणजे इथे मोठी कुंड आहे. तर या ठिकाणी लहान मुलं ना घेऊन येऊ नका. त्यानंतर मंडळी, एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की या ठिकाणी जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली त्या ठिकाणी कुंड आहे मोठी. आणि तिथे जर तुम्ही येत आहे तर लहान मुलांना घेऊन येऊ नका, कारण एक पुरुष इथे खोल आहे. मित्रमंडळी जे येणारे आहेत ना ते स्विमरवाले असले पाहिजेत, ज्यांना पोहता येतं वगैरे, तर ते इकडे तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. तर आता आपण ना इकडची जागा एक्सप्लोर करून झालेलो आहोत. तर आता आपण जाऊया ते म्हणजे खाली, म्हणजे मगाशी आपण होतो ना तिकडे. चला जाऊया. तर या ठिकाणी इथे सगळेच दगड इथे गुळगुळीत झालेले आहेत, म्हणजे तिथे सगळ्या दगडांना इथे शेवाळ आलेला आहे बघा. आणि सगळे दगड इथे हिरवेगार झालेले आहेत. या ठिकाणी एक झाड पडलेलं आहे हे बघा. तर ह्या वॉटरफॉलकडे, आणि त्या ठिकाणी इथे कुंड आहे हे बघा. हे झाड आहे, खूप भारी वाटतं आहे. त्यानंतर आता आपण खाली उतरतोय. मगाशी आपण आलो ना त्या ठिकाणी, तर ज्या ठिकाणी प्रवाह वाहतोय त्या दिशेने न जाता ज्या ठिकाणी सुकी जागा आहे ना त्या ठिकाणी जावा. तर म्हणजे इथे गुळगुळीतपणा जास्त नाही आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी उतरतोय हे बघा. मंडळी, आता आपण हे बघा, तर ह्या पाण्यातून आपण चालतोय आणि इकडचं पाणी आहे ना तर खूप थंड आहे. तर या ठिकाणी तुम्ही येत आहे तर हा वॉटरफॉल अवश्य भेट द्या. तर चला, तुम्हाला आता मी खाली नेतो डायरेक्ट. तर तो वॉटरफॉल कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो.
एकदम जबरदस्त आणि सेफली ट्रॅकिंग करूचं लागतं भरपूर पण एकदम भारी वाटतं या वावरत्या पाण्यात ना एकदम भारी वाटतं आणि या पाणी ना पिऊ पण शकतो असा. हर्षद काय म्हणतो मंडळी हा वॉटरफॉल तुम्ही मनीषच्या युट्यूब चॅनलवर बघताय. हा वॉटरफॉल खूप सुंदर आहे, पण जर हा वॉटरफॉलला तुम्ही जर येताय ना तर फॅमिलीला घेऊन येऊ नका, कारण की इकडचे दगड आहेत ना आता पावसाचं पाणी येऊन किंवा इकडे पाणी वगैरे साठून नाही ते इकडचे दगड इथे गुळगुळीत झालेले आहेत. आणि जर हा धबधबा जर एक्सप्लोर करायचा असेल तर या आमच्यासारख्या मित्रांशिवाय हा धबधबा एक्सप्लोर होऊ शकत नाही. आणि खूप भारी असतं हा धबधबा एक्सप्लोर करायचा. त्याच्यासाठी मंडळी कोकणात जन्म घ्यावा लागतो. बाहेर नवीन मित्रांसोबत आम्ही प्लॅन करून इकडे आलो आहे. बघू शकता भारी एकदम भारी वाटतं एकदम. आणि मंडळी ना तुमचं सांगतं हय ना हय जळू 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 असं म्हणजे ते लागतं ते आंबोले. मंडळी आता आपण ना थोडंसं खाली येतोय, म्हणजे मगाशी ना आपण जिथे आंघोळ करत होतो त्यानंतर तिकडची जागा एक्सप्लोर केली, पण आपण खाली यायचे थोडेसे थांबलो कारण तिथे काय आहे आम्हाला माहिती नव्हतं. पण ना तुम्हाला एक ना दाखवतो तुम्हाला. बघा मंडळी वरती थोडंसं रिस्की आहे, लहान मुलांना वगैरे घेऊन येऊ नका, पण या ठिकाणी इथे पाणी साठतंय ना तिथे तुम्ही येऊ शकता. हे बघा म्हणजे अर्धपुरुष इथे खोल पाणी आहे. लहान मुलांना सुद्धा या साईडला तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा या साईडला छोटे छोटे इथे पॉइंट्स आहेत तिकडे तुम्ही घेऊन येऊ शकता. हे बघा आणि बाकीचं एन्जॉयमेंटसाठी फोटो सेशनसाठी ही जागा उत्तम आहे. आणि वरती जर तुम्ही फोटो सेशन करताय ना तर तुम्ही सावकाश फोटो सेशन करा, कारण इकडचे दगड पाण्याने इथे गुळगुळीत झालेले आहेत, तर कधीही माणूस घसरू शकतो. चप्पल काढून वरती जावा हे तुम्हाला एक सांगणं आहे. आणि खूप सुंदर असा इन्सुली गावातला हा वॉटरफॉल. तर मंडळी आता आपण आपल्या घरी चाललेलो आहोत आणि वाजलेले आहेत 6:30 आणि आपल्यासोबत आता मनीष आहे. आणि खूप सुंदर असा धबधबा आहे हा इन्सुली गावातला, म्हणजेच इन्सुलीचा धबधबा. तर आता आपण हा एक्सप्लोर केलेला आहे आणि आता वाजलेले आहे 6:30 वाजता आपण आपल्या घरी चाललो आहे. सांगायची गोष्ट म्हणजे इकडे जर तुम्ही कोण हा व्हिडिओ बघून येत असाल ना तर या ठिकाणी मद्यपान करू नका. तर पार्टीचा स्पॉटसुद्धा नाही आहे, फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी जर येत आहे ना तर हा स्पॉट तुमच्यासाठी आहे. आवर्जून या, मस्त आहे, फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता आणि खूप भारी आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ इन्सुली गावातील इन्सुलीच्या धबधब्याचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तो टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.